तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आज महाराष्ट्राचं नामांकित मैदान ते म्हणजे देवभाव केसरी मैदान मौजे कुंदावडी तालुका माळशिरस या ठिकाणी मैदान पार पडत आहे. तर मित्रांनो या महाराष्ट्राचा लाडका म्हणजे दुय्यम दुय्यम हिंद केसरी बकासूर. तर मित्रांनो बकासूर गटपास झाला का या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो तर तर बकासूरचा गट क्रमांक 16 तास क्रमांक 4 मध्ये होता. तर मित्रांनो 4 मध्ये 3च गाड्या पळत होत्या आणि 3 गाड्यामध्ये लढत चालू झाली. टॉपचा गट होता. तर मित्रांनो बकासूर आणि घोटचं रॉकेट होतं, घोटकरांचं रॉकेट. तर मित्रांनो तुफान असं स्पीड लागलं घोटकरांचा. बकासूर तर तुम्हाला माहीत आहे चालू सीझनचा सलग 3 ते 4 वर्ष झालं धुमाकूळ घालते आणि अजून गाजवण्यासाठी सज्ज आहे. अजून त्याची रग गेली नाही. तर मित्रांनो घोटकराचं रॉकेट न थांबणारं रॉकेट. तर मित्रांनो घोटचा सर्जा. तर मित्रांनो मागील बिनजोड खूप मोठी बिनजोड होती आणि त्या बिनजोडमध्ये आपला बकासूर आणि घोटचा सर्जा पळणार होती आणि काही कारणास्तव अंधार पडल्यामुळे ती गाडी पळायला नाही, उशीर झाले म्हणजे पळायला नाही. त्याच्यामुळं आज 3 फेरीच्या मैदानामध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा सज्ज झाले आहेत. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये तुफान असं स्पीड लागलं गतीला भयंकर गाडीला आणि गाडीवरती होते हिंद केसरी बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड. तुफान असं स्पीड लागलं बकासूर आणि घोटचा सर्जा रॉकेट. तर मित्रांनो गाडी आज 1 नंबर करेल का? तर तुम्हाला काय वाटतंय आज 1 नंबर करेल का? गाडी फायनलसाठी पात्र राहील का? तर नक्कीच कमेंट करा. आज नशिबाचा खेळ आहे. आज कुठे बी काही बी करू शकतं. तर मित्रांनो तुफान असं स्पीड लागलं घोटच्या सर्जाला आणि बकासूरला. तर मित्रांनो आणि त्याच्यावरती हिंदकेसरी बबलू चाचा लेफ्ट हँड. तर लेफ्ट हँड बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड हे एक नामांकित जॉकी. तर मित्रांनो खूप खूप शुभेच्छा बकासूर आणि सर्जाला. आज गाडी फायनलला आणि सेमीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.